नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले झी मराठीच्या होळी सेलिब्रेशनमध्ये आणि आपल्याकडे झी मराठीचे खूप गोड असे कलाकार आहेत आणि एकदम टवटवीत दिसत आहेत. त्यांचे काय तुमच्यावर होळीचा रंग चढलाय तुमच्यावरती जो काय होळीचा रंग चढला तो पण भारी वाटतोय. प्रथम तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप शुभेच्छा. कसे आहात तुम्ही सगळे आज? मस्त. तू कशी आहेस? मस्त आहे. मी आता पटकन एक असं गेम खेळूया ज्याच्यामध्ये मी ना स्वीट डिशेसची रेसिपी किंवा काहीतरी कोड सांगेन, ते तुम्हाला ओळखायचं एकत्र. ठीक आहे? पहिलं आहे जे महाराष्ट्रीयन पण आहे आणि राजस्थानी पण आहेत आणि मोस्टली बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरही खूप खाल्लं जातं होळीच्या दरम्यान. आणि येस म्हणजे बोलायच्या आधीच जे काय ओळखलंय. हो ओके. हो काय म्हणालीस? नाही नाही, आलू भुजिया नाही, गुजिया. तुला आता दाखवतील नंतर, ते व्हिडिओ दाखवतील. ठीक आहे. सेकंड आहे जे होळी दरम्यानच पिलं जातं आणि आता सगळे पिऊन मस्त झाले. येस, ओळखलं बरोबर. ओके, ही थोडीशी बंगाली डिश आहे पण बंगाली मध्ये वेगळी आहे आणि ती दुधापासून बनवली जाते, स्पॉन्जी असते. नाही. ओके, आणि ही महाराष्ट्रीयन डिश आहे, होळीला खूप खाल्ली जाते आणि खूप ही टीम नव्हती ऍक्च्युली, ही टीम नव्हती, सगळे एकत्र होते. सडन आलं ते. ठीक आहे, चल राजस्थानी म्हणालीस तर ओके. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना परत एकदा होळीच्या शुभेच्छा. तुम्ही जाता जाता एक छोटे छोटे किस्से सांगून जा तुमच्या आयुष्यातले होळीबद्दलचे. होळीबद्दलचे किस्से ऍक्च्युली आम्ही एवढे काय झाले ना, आम्ही होळीसारखी खेळतो, म्हणजे मजा करतो, असं खूप रंग लावतो किंवा आम्ही मी एवढं खेळत नाही पण मी लोकांना लावतो जास्ती, त्यामुळे लोकांना त्रास द्यायला खूप थोडी मजा येते. लोकांना त्रास द्यायला मजा येते? ह्याला तुला कोणाला त्रास द्यायला मजा येते? माझंच नाही, लोकांनी मला त्रास देऊ नये, होळीच्या दिवशी रंग लावू नये. पण शाळेत आम्ही दुसऱ्या दिवशी होळी आणि आदल्या दिवशीची शाळा संपली की आम्ही पाण्याची बॉटल, आपली बॉटल असायची ती उघडून एकमेकांवर पाणी उडवायला सुरुवात करायची की होळीची सुरुवात झाली. ते करायला मजा यायची. ऍक्च्युली आम्ही आता मगाशी करणार होतो, तिथे बॉटल्स होते नाही का, रंग भरून ठेवले, त्याचे अशा खिळ्याने असे होल पाडायचा, सगळ्यांचा विचार करून रंग उडवायचा. इकडे ते होणार आहे थोड्या वेळाने. मला पाण्याने आवडते खूप खेळायला, पिचकारी वगैरे ना दॅट. आणि एवढं गरमीत होळी येते म्हटलं तर छान वाटत थंड पाणी अंगावर पडल्यावर. पण आता नाही करू शकत आपण कॉस्ट्युम मध्ये आहोत. तुझी कशी होळी? कारण मला असं वाटतं तू वेगळ्या प्रकारची थोडीशी होळी खेळत असावी. म्हणजे तू कोकणातला आणि आमचं वेगळं आहे ना थोडंसं रिलेशन. म्हणून असं काही नाहीये, तुमच्यासारखीच होळी खेळते मी. पण खरं तर शाळेत असताना जास्त होळी खेळली गेली आहे माझ्याकडनं, होळी इन द सेन्स रंगपंचमी. पण कॉलेजमध्ये गेल्यापासून सगळं बंद झालंय. म्हणजे ती कॉलेजमध्ये गेल्यापासून रादर मी तुझ्यासारखी मुडी आहे आता. मला एखाद्या वर्षी वाटतं खेळावंसं, एखाद्या वर्षी खरंच नको, प्लीज मला लावू नका रंग आणि मी पण लावत नाही तुम्हाला, असंही वागते मी. पण आता लग्नानंतर हार्दिकला खूप आवडते, त्यामुळे मी त्यानंतर दोन्ही वेळेला छान रंगपंचमी खेळली आहे. तर या वर्षी बघू आता खेळणार आहे का नाही. ऍक्च्युली ह्या वर्षीचा स्केड्यूल तुमचं बघून मला भीती वाटते. जे काय तुम्ही करताय काम त्याला सल्यूट. खरंच मनोरंजन करण्यासाठी तुम्ही खूप म्हणजे बोलतात ना मेहनत घेताय, त्यासाठी थँक्यू. तुझी होळीचे किस्से खूप आहेत, सगळे सांगता नाही येणार एकदा. पण काय शाळेत आम्ही खूप काय, मी दरवर्षी आणि मेक शुअर करतो की किती काही काम असेल किंवा होळी खेळायची आणि सगळे मित्र आम्ही जमतो, मजा करतो. हीच मजा करत राहा. तुम्हाला होळीच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. हॅपी होली. सगळ्यांना पण हॅपी होली. सगळ्यांना हॅपी होली एव्हरीवन.